शॉन गाईज. सो हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग. आणि आपण आलेलो आहोत एका जबरदस्त रॉकी स्पॉटला, जिथे मोस्ट ऑफली आपण टार्गेट करणार ते म्हणजे स्नॅपर किंवा ग्रुपरसाठी. तर स्टे ट्यून्ड, हा व्हिडिओ खूप धमाल होणार आहे असं वाटतं आहे. आणि पाण्याची कंडिशन बघाल ना तर पूर्ण वारा आहे सगळ्या बाजूने. ॲक्च्युली वारा फ्रंटने आहे. तर मेनली आपण टार्गेट करणार ते म्हणजे थोडं शॅलो वॉटर्समध्ये, जसे की हा जो एरिया दिसतो आहे ना इथे आणि त्यानंतर सुकती जशी होईल तशी आपण पुढे त्या टोकापर्यंत जाऊ शकतो. तर तिथे पण कास्ट पण बघणार आहोत. तर आज या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत काय हुकअप होतं आहे हे बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघावा लागणार आहे. आणि जर अजूनपर्यंत तुम्हाला हे कंटेंट आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. तर इथे पहिली कास्ट केलेली आपण बघूया आज फर्स्ट कास्टवर बसतं आहे का मासा. छोटा बेट फिश आहे आय थिंक सो पाण्यात, म्हणजे स्ट्राईक व्हायचे चान्सेस आहेत असं वाटतंय. काय माहीत नाही, काहीतरी स्विम करत होतं. वारा खूप आहे. सो या गॅपमध्ये बराच वेळ कास्ट करूया, बघूया. इथे मेनली ना ग्रुपर्स बऱ्यापैकी भेटतात आपल्याला पकडायला. तर आज होतं आहे का तसं चेक करूया. रॉक पूर्ण वर आहेत, तर जरा जरी स्लो केलं तर इथे बसणार आहे लगेच. मीडियम स्पीडवर रिट्रीवल करतो आहे आपण. कीप मूविंग. आपण पुढच्या रॉक्सकडे जाऊया आणि करत करत आपण तिथे बाहेर पडूया. लेट्स गो. फीडिंग झाली आहे इथे जस्ट नाव. हे रॉक आहेत ॲक्च्युली जे वर येणार आहेत आता, त्याच्या बरोबर बाहेरच फीडिंग होते. जास्ती लांब नाही, इथे जवळच होते. बघूया, आय थिंक ॲक्शन होऊ शकते काय ते असं वाटतंय.
मी आलं इथे ना रेड बघितलेला काहीतरी, तर ॲक्च्युली आय थिंक तो कपडा किंवा काहीतरी आहे. मला असं वाटलं स्नॅपर फिरते की काय. पाणी खूप क्लिअर आहे. हे बघा आता इथे जस्ट माझा लुअर पडलं, तिथे परत काहीतरी उडाले. मलेट आहेत की काय आहे समजत नाही आहे. माहीत तर नाही झाली आहे तिथे काही. थोडी अजून 8 कास्ट करून बघूया आपण. करंट आहे बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. आय थिंक इथे बरेच कास्ट केले आपण. इथून आता शिफ्ट होऊया दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी. ओके, एक लास्ट कास्ट टुवर्ड्स दिस रॉक आणि आपण इथून निघतोय. ओके, दॅट्स इट. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस. तुम्हाला ही जागा कशी वाटते? हा जो निसर्गाचा फील आहे जिथे आपल्याला सनसेट बघायला मिळतो छान असा, आणि त्याबरोबर ह्या लाटा आणि क्रिस्टल क्लिअर पाणी, हा फील जर आवडत असेल ना तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. शॉन गाईज. येस, इट्स अ नाईस वन. ग्रुपर आहे. हो हो हो, क्रेझी. व्हॉट अ बाईट. हे बघा, जबरदस्त साईज आहे. गुड साईज. साईज बघा, मस्त साईज आहे ग्रुपरची. Nice one. It's going back and that's a crazy day. What a color. Wow. I think it's auto release. Almost पाण्यात गेलेला आहे तो. Okay, got it back. Nice one. Should go back now. Whew. Release. Crazy. Insta bite. I think इथेच कुठेतरी आहे तो निघून जाणार टाईड बरोबर. आणि हे बघा, जसा तो पडला ना, इथे आधी खाल्लेले क्रॅब होते जे त्यांनी बाहेर काढलेले. ओके,
हे छोटे छोटे टायडल पूल्स आहेत इथे, जे पाणी साठतं आहे हाय टाईडला ते आहेत. आणि इथे बरेच छोटे छोटे मासे आहेत. हे बघा, या ठिकाणी पण आहेत. थोडं स्लिपरी आहे हलका हलका. आता पाण्याखाली राहत आहेत जास्ती वेळ रॉक्स. हे मध्यंतरी असं झालं की सुकटी इतकी असायची ना की रॉक्स पाण्याखाली जायचेच नाहीत. सो बेसिकली आत्ता 2 मिनटं पण नाही झाली असतील एवढं. जिथे आता कास्ट झाली आहे त्या एरियामध्ये थोडीशी बेटची ॲक्टिव्हिटी जास्ती झाली आहे. आपण तिथेच कास्ट केलेली आहे. बघूया हुकअप होत आहे. आता बेसिकली जी कंडिशन आहे पाण्याची ती थोडी सुधारते, बरं वाटतं आहे. गुड फिलिंग आहे, कारण आपण बराच वेळ कास्ट करत होतो आल्यावर आणि काही होत नव्हतं हल्ली. आता गेले काही व्हिडिओज आहेत ज्याच्यात आपल्याला मासे लागतात आणि कंडिशन थोडी बेटर होते. काल रात्री मालवणमध्ये अक्षरशः थंडर होतं आणि जोरदार पाऊस होता आणि असं वाटत होतं की आता हे झाल्यानंतर परत कंडिशन बॅक टू नॉर्मल होणार आहे, म्हणजे जे स्ट्राईक्स होते ते पुन्हा बंद होतील. पण आज आलो आहे आणि ऑलमोस्ट व्हिडिओच्या ओपनमध्येच आपल्याला स्ट्राईक झाली आहे, जी की चांगला डिसेंट साईजचा ग्रुपर होता. आता आपण रिव्हर माउथकडे कास्ट करत होतो, अजून तरी काही नाही. तर त्यावेळा पुरता जोपर्यंत आपल्या परत स्ट्राईक होतील ती कंडिशन क्रिएट नाही होत आहे किंवा थोडा वेळ थांबून आपण पुन्हा कास्ट नाही करत, तोपर्यंत आपण एन्जॉय करणार. तो म्हणजे मागे हा जाणारा सनसेट जो की क्रेझी विविड दिसतो आहे. सिरियसली पाण्याच्या लाटांवर जो दिसतो आहे ती शॅडो आहे आणि क्रेझी आहे. गुड इव्हनिंग. तो बराच वेळ कास्ट करतो आहे आपण इथे आणि अजून काहीच नाही आहे. ह्याच एरियामध्ये फीडिंगसारखं होतं आहे. आता नक्की माहीत नाही, मलेट असू शकते, कारण पाणी जे आहे आता टाईड जी आहे ना ती लो टाईड सुरू आहे, ज्याच्यामुळे रॉक्सवर आल्यावर ते घाबरून स्पूक होत आहे तिथे. बट विल टेक अ चान्स की एखादा मासा खाली फीड करत असेल मे बी. लेट्स सी. सो आय थिंक आजचा हा व्हिडिओ इथेच पॉज होणार आहे. आपण बराच वेळ कास्ट करतो इथे. सो असं वाटतं की वारा जो आहे तो वाढत चालला आहे. मागे बघायला सनसेट झालेलं आहे ऑलमोस्ट आणि इथे काहीच स्ट्राईक नाही अजून तरी. पण हा जो प्रवास आहे ना हा चालू राहणार आहे. दिस इज नॉट ओनली अबाउट दिस सिंगल व्हिडिओ. सो आज आपण आलेलो ते म्हणजे काही वेळासाठी 1-2 तासासाठी आलेलो आणि त्यात आपल्याला आल्या स्ट्राईक झाली. असं वाटत होतं, नेहमीच वाटतं की त्या पुढेही देखील काहीतरी होणार आहे, पण आजच्या केसमध्ये तसं झालं नाही आहे. सो लवकरच काहीतरी क्रेझी घेऊन येऊया. आजचा हा व्हिडिओ इथेच पॉज करूया. पुन्हा भेटूया का धमाल ॲडव्हेंचर्स आणि फिशिंग व्हिडिओमध्ये.